तर नमस्कार मित्रांनो, मी आहे जामखेडच्या बाजारामध्ये। आज पाहूया आपण इथं काही कारवडीची गायाची वगैरे किंमत। अरे भाया, त्या कारवडी तुमच्यावाले आहेत का सगळे? कारवडी तुमच्यावाले व्यापार असतो आपला? कारवडी काय सांगतात? हे उभा नंबर 1 ची 18। किती महिन्याची? 10 महिन्याची। खाली बसलेली किती महिन्याची? 10 महिने। तिचे किती? 17। हिचे 15.5 सांगतोस। हे 15.5। आणि सगळ्या पलीकडची ही जे किती? ही बारीक 10 ला दे। आदत बच्चे ओरिजिनल जातीमध्ये। अच्छा, म्हणजे हप्ता काटे आपलं हेच कार्य किंवा हेच काम असतं का? कारवड घेणे विकणे गोडेगाव खरेदी खेड्यापाड्यात लोकलला जामखेडचे आपल्या। तुझं गाव कोणतं दादा? हरिनारायण आष्टा। बरं, तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग जरा। 77 75 91 38 75। नाव? मंगेश रघुनाथ पवार, राहणार आष्टा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। कोणत्या बाजार करतात तुम्ही? राशन जामखेड। खरेदी विक्रीला 2च बाजार आहेत? खेड्याचा माल असतो। पाहताय मित्रांनो, म्हशीचा बाजार। चला एखादा व्यापारी भेटतोय का आणखीन गायावाला बघतो, कारण की दुधाची रेट पडलेली, त्यामुळे मित्रांनो गायची रेट ही पडलेलीच आहेत, कन्फर्म आहे। हो भैया, किंमत सांगा बरं जरा। किंमत सांगा ना याची जरा। 50,000। किती वेळ येतात? दूध काय खाली झाली का यायची? किती दुधाचं काय सांगता येईल? 14। हिचे 15-16 आहे। आणि हिची काय किंमत सांगतात? 65। हिचे 20,000 दिली। किती दिली ती? 20 लाख दिली का? शेतकऱ्यांनी दिली म्हणजे खाली झालेली दुधावरची आहे का? 5-6 लिटर आहे समजा दूध। पलीकडची ती नाही तुमची? तुमचा व्यापारच असतो का काय असं? कुठं व्यापारात म्हणजे बाजार करतात तुम्ही? हा, अजून सांगोला बी करतात, वालवड बी करतात। खरेदी विक्रीला माल कुठालचा असतो आपल्याकडे? वालवडला जास्त। बरं, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर मोठ्याने सांगा। हा, मोबाईल नंबर 95 61 25 26 23। गायले नंबर 1 क्वालिटीची रवा कुणाची काही कुणावाली व्यापार आहे? काय सांगितली मामा? 1,15,000। व्याताला कशी आहे काय? पहिलं रू। दाताला 6 दात, पहिलं रू। म्हणजे तुमचा व्यापारच आहे का? आज किती गाय आणल्यात तुम्ही? काय 4 गाय आणल्या होत्या? किती विक्री झाल्या? किती राहिल्या? अच्छा, ह्या 2 विकल्यात का तुम्ही? सोडून नेली। अच्छा, ही 1 विकली। ही कितीला विकली सरासरी अंदाज एक कळायला शेतकऱ्याला? 16 लिटर खाली दूध होतं। 52,000 रुपयाला विक्री खाली कारवड आहे, आणि 52,000 रुपयाला विक्री झालेली शेतकऱ्यांनी नेलेली। आणि त्या पुढच्या तुमच्याच इतकं त्या राहिलेल्या त्यांची थोडी माहिती सांगा बरं। हिचं काय सांगता येईल व्यापारी? दुसऱ्या याताची। दुधाचं काही हिचं सांगता येईल? पहिलं रून 18 लिटर दिलेलं आहे। हिला किती दिवस टाइम आहे? 15 दिवस बाकी आहे। काय हिची किंमत सांगायला? 72,000 सांगता। व्यवहारात समजा कमी जास्त होईल। पलीकडचे नंबर 1 ची
तेवढी एक सांगा आम्हाला फक्त मामा. थोडं पुढे हे तिसरे येत नाही. बर, ह्याचं काय सांगता येईल किंमत वगैरे? 55,000 सांगायला आहे. व्यवहारात बर, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर जरा सांगा मला. एक थांबा तिथे. नाव, गाव, मोबाईल नंबर. दिगंबर धनवडे आष्टी. आष्टीच येत नाही. बर, मोबाईल नंबर 9860 920 951. चाल. व्यापारच असतो आपला कंटिन्यू. कोणत्या कोणता बाजार करतात? जामखेडात करतो. फक्त जामखेड आणि घरी. जामखेड्यान घरून विक्री असते हो. आणि खेड्यापाड्यात खरेदी समजा. खेड्यापाड्यात करायचं. अच्छा. तर पाहताय मित्रांनो, असे व्यापारी आहेत. तो आपल्या बरेचशा मित्र परिवाराचं म्हणणं होतं की जामखेडचा एकदा गाय बाजार दाखवा. त्याच्यामुळं आपण गाय बाजार दाखवाय आलेलो. काय सांगितले व्यापारी जी? किसके क्या बोले भैया इनकी? क्या बने कीमत क्या बोल रहे इनकी? 1.10 बोल रहे. आज कितने गाय लाए तुमने? 10 थे. कितने बिके? 9 बिके. इतनीच रही. तुम्हाला नाम और मोबाइल नंबर बोल. गोटो भाई पठान. कहाँ के तुम? जामखेड के. बाल मोबाइल नंबर 9545 हा 2597. तर पाहता मित्रांनो, असा ह्यो गायाचा पूर्ण बाजार आहे आणि इथे शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या संपूर्ण गाया खरेदीसाठी विक्रीसाठी येतात. मामा, गाय तुमच्यावाली गाय काय सांगतात? किंमत काय सांगतात मला? 35. येताला कशी? चौथ्याने मागत आहेत का काही शेतकरी? कितीपर्यंत मागत आहेत? काय 30 पर्यंत मागत आहेत. तुमची 1000-2000ची आशा राहिली वाटते फक्त. म्हणजे तुमचा नंबर टाकायची गरज नाही. व्यवहार तुमचा इथे होणार आहे गायचा. तर पाहताय मित्रांनो, अशा शेतकऱ्याचे वगैरे पण भरपूर प्रमाणात गाय इथं विक्रीला येतात. तुम्ही शेतकऱ्याची बी गाय खरेदी करू शकता किंवा व्यापाऱ्याची गाय देखील इथं येऊन तुम्ही खरेदी करू शकता. गावरान गाय थोडं प्रमाणात आहेत मित्रांनो. 1-2 गाय आहेत. कोणाची गाय गावरान? काय सांगितली पाहुणा गावरान गायची? काळीचं 32,000. दुधाचं काय सांगता येईल? सकाळ संध्याकाळ 2 टायमाच ना. रविवारी यायले. खाली कारवड आहे का? कारवड आहे. ही बी तुमच्यावाली? तिचे काय सांगितले? कितीला विकली? 35ला विकली. व्याताला कशी विकली ती? नाही, यात किती होतं तिचं सांगायला? म्हणजे दुसऱ्या याताने होती. तुमचा व्यापार असतो का आपलं घरच्या काय? व्यापारच आहे. बरं, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मला दोघांचे बी, जेणेकरून कोणाला जर गावरान गाय घ्यायची असते तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते. सांगा दोघांचे बी नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना. मोबाईल नंबर 7028 08 97 75. सांगा तुमचा. 7385 14 21 37. म्हणजे तुमच्याकडे हप्त्या काटे गावरान गाय किती राहतात सरासरी? 2-4 जशा भेटतात. मग कंपल्सरी 2-3 तर असतात समजा. 2 तर असतात. तर मित्रांनो, कोणाला जर गावरान गाय खरेदी करायची असेल, गावरान गायाचे व्यापारी त्यांचा देखील नंबर आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे किंवा टाकून दिलेला आहे आणि तुम्ही खरेदी करू शकता. पाहता अशा जर्सी गायाचे पण भरपूर व्यापारी आहेत तिथं. कोण आहेत व्यापारी? गायवाल्या व्यापाऱ्याचा सौदा चालू आहे, त्याच्यामुळे ह्यांच्या किमती नाही विचारले. हो काय, बारकाले रेडे बिले मोठे भेटतात मित्रांनो इथं. हो काही पूर्ण बाजार जामखेड चांगला बाजार आहे मित्रांनो. एकदम उत्तम बाजार आहे खरेदीसाठी.
पाहताय मित्रांनो, असा ह्यो जामखेडचा गाह्याचा बाजार देखील आपण तुमच्या म्हणण्यानुसार आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओला माझी विनंती राहील, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व कमेंट टाकाय मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.